मी तुम्हाला हे वातावरण परत जुनं 70-71 सांगतोय. टेलिफोन पुसायला घरी गेलो, की तो टेबलावर फोन असायचा आणि त्या टेबलावर वेगळी थोडी पुस्तकं पडलेली असायची. कुठेतरी याच्या त्यावेळेला ह्या होत्या टेप रेकॉर्डरच्या कॅसेट असायच्या. डी-व्ही-डी, टी-के-के. ती एक कॅसेट अशा उघड्या पडल्यात, कव्हर वेगळीकडे आहे. एखाद्या त्या घरातल्या मालकीणबाईचे कानातले डूल, कुठेतरी एखादी बांगडी असं सगळं असायचं. आम्ही फोन पुसायला जायचो. फोन पुसायला गेल्यानंतर हे सोन्याचं काही दिसलं की मी आधी घाबरून बाईसाहेब, वहिनीसाहेब म्हणून हाका मारायचा आणि त्यांना बोलून घ्यायचं, वहिनीसाहेब हे उचला, हरवलं तर माझ्या गरीबावर नाव येईल. पहिल्यांदा ते करायचं आणि नुसता फोन नाही पुसायचा मग, की आपलं काम आहे फोन पुसला निघालो नाही. त्यांची वेडीवाकडी पसरलेली पुस्तकं नीट एकत्र करून नीट ठेवायचो. ती जी कॅसेट असायची ती याच्या बाहेर आलेली असायची बॉक्सच्या, आणि त्या कॅसेटची जी रिबीन असते ना ती अशी बाहेर काढलेली असायची. मग त्याला मध्ये बोटाने घालून मी गुंडाळायचो आणि ती कॅसेटच्या त्या बॉक्समध्ये ठेवायचो. अशा प्रकारे नुसता फोन न पुसता, नुसता फोनला अत्तर न लावता मी ते टेबल पण नीटनेटिक करायचं आहे, आपोआप घडायचं आहे. मला कोणी सांगायचं नाही की अरे हे बरोबर वाटत नाही, पण फोन चकचकीत स्वच्छ करतो सगळा तो पसार आहे. आणि तो घाबरून नाही, आधी बांगडी उचला, हे कानातलं उचला. त्यामुळे ती लेडीज यायची आणि घ्यायची. याचा परिणाम काय व्हायचा ना, ती जी स्त्री, त्या ज्या बाईसाहेब होत्या, त्या संध्याकाळी त्यांचे मिस्टर आले की सांगायचं काय गुणी मुलगा आहे, नुसता फोन पुसत नाही, सगळं टेबल आवरतो आणि बिचारा पापभिरू आहे, नाव येऊ नये म्हणून माझी बांगडी पडली ते पडली ते घेऊन देतो. आता अशा प्रकारे तिच्या नवऱ्याकडेही शाबासकी जाते. तिचा नवरा कुठल्या तरी बँकेत, कुठेतरी फॅक्टरीमध्ये ऑफिसर असतो, त्याचाही मी फोन पुसत असतो. तो म्हणतो अरे काय भारी आहे राव, माझ्या बायकोला तो खुश करून टाकला. एक त्यांचा तर फॅमिली मेंबर मी झालो की शाबासकी घेतली की येस आय एम ऑन. आणि याचा फायदा असा मला व्हायला लागला की पुढे मला कुठलाही बिझनेस वाढवायचा असेल तर यांच्यातलाच कोणीतरी परचेस मॅनेजर असेल, कोणीतरी बँकेत मॅनेजर असेल, मला फायनान्स लागणार असेल, एकमेकांना पब्लिसिटी होती की हा मुलगा खूप चांगला आहे. आणि त्या टेलिफोनच्या टेबल साफसफाईमुळे मला प्रचंड वेगळे वेगळे बिझनेस मिळायला लागले. खूप बिझनेस मी करत गेलो. मला आठवते पहिला बिझनेस मग आता त्या ज्याच्या घरी हा किस्सा घडला, परचेस मॅनेजर होता. परचेस मॅनेजर हा पोटी मानाची पोट झाले. सप्लायर सगळे लाईनीने हात जोडून असतात ते. त्यांनी ऑर्डर दिली तर मिळणार ना, आज मोठ्या मोठ्या ऑर्डर आहेत त्या. परचेस मॅनेजरला मला म्हणलं तुला अजून काय करायचं सर, मला द्या ना काहीतरी अजून एखादी संधी. मी म्हटलं दुसरं काय करणार, मी दुसरं तर काही करू शकत, स्टेशनरी पुरवतो. म्हटलं ठीक आहे स्टेशनरी पुरवतो, फक्त आत्ता ज्या रेटने मी घेतो त्याच रेटने तुला घेईल मी. फक्त तू आज एवढं प्रामाणिक मुलगा, तुला काहीतरी संधी द्यायला पाहिजे म्हणून मी ऑर्डर देईल, छोटी दिली जाते. एक संबंध आमच्या रिक्वायरमेंटच्या 5% देईल तुला, एकदम असा सप्लायर बदलता येत नाही. मग त्यांनी मला कार्बन बॉक्सची ऑर्डर दिली. कोरसचे कार्बन बॉक्स असतात, हे जुन्या गोष्टी सांगतं. आत्तासारखं तुमच्याकडे सॉफ्टवेअर किंवा असल्या काही भानगडी नव्हत्या. सगळे टाईपरायटर असायचे, सेकंड कॉपी थर्ड कॉपी कार्बनने निघायची. रोजचे कार्बन बॉक्सेस खूप लागायचे. मग कोरस कंपनीचे कार्बन बॉक्सेस आहेत. आता मी टेलिफोन पुसायला मुंबईला तर जायचो. मुंबईला जाताना अब्दुल रेहमान स्ट्रीटला हे सगळं मोठं मार्केट आहे, क्रॉफर्ड मार्केटच्या समोर, तिथे स्टेशनरी मिळते. तिथले पण मी फोन पुसायचो आणि मग मी तिथनं कार्बनचे बॉक्स विकत आणून यांना पुरवायला लागलो. आता एक उदाहरणार्थ, त्यावेळेचा कार्बनचा बॉक्स समजा 25 रुपयाला असेल तर मला यांना 25 रुपयालाच द्यावा लागायचा, म्हणजे जो मूळ सप्लायर देत होते. तर मला काही प्रॉफिटच सुटायचं नाही त्याच्यामध्ये. मी पहिले जवळजवळ 2 महिने काम केलं, स्टेशनरी पुरवतो, एकही रुपया सुटत नाही. तो परचेसचा मॅनेजर म्हणतो की बाबा की तुला मी रेट तर काही वाढवून देऊ शकत नाही, माझी नोकरी नको घालू, तुला यात परवडलं तर कर. मला काही परवडे ना. मी अजून बघितलं ऑक्ट्राय चुकून, असं करू नका कोणी, पण त्याला ऑक्ट्राय नावाचा प्रकार असा. स्टेशनला उतरलं की ऑक्ट्रायवाले पकडायला यायचे. ऑक्ट्राय चुकून काय जमतं का, तरी जमेना. मग शेवटी त्या साहेबांना शरण गेला, साहेब मी हा धंदा बंद करतो, मला नाही जमत आहे, मला काही केलं म्हणजे प्रॉफिट व्हायची थोडा लॉसच होतं, एकही रुपया मिळत नाही आहे. मग समोरच्याला कसं परवडतं एवढं मला सांगणार फक्त सिक्रेट. त्यांनी मला विश्वासात घेऊन कोणाला बोलणार नाही, नाही बोलणार तो कोणाला. बघ तू ऐकून घे, अजिबात तुला ते पटणार पण नाही, पण जी वस्तुस्थिती ऐकून घे. समोरचा सप्लायर जे 25 रुपयात कार्बन बॉक्स पुरवतो, त्या कार्बनमध्ये 100 शीट असतात, तो त्याच्यामध्ये फक्त 70च टाकतो, 30 शीट टाकतच नाही. त्या 30ची चोरी तुला करता येत असेल तर तुला परवडेल, नाही तर नाही परवडेल. मी हात जोडले, आयुष्यात नाही करणार. मी स्टेशनरीचा पहिला धंदा हा बंद करून टाकला. म्हणजे असंख्य बिझनेसमध्ये स्टेशनरी सप्लाय माझ्या कंपनीचं नाव होतं अंबर एंटरप्राइजेस. तुम्हाला प्रूफ पाठव, काही हवेतले गप्पा मारत नाही म्हणून सांगतो. बँक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोडला शाखा होतं, तिथे मी 5,000 रुपयाचं कर्ज पण मला CC पण त्यांनी दिला होता. अंबर एंटरप्राइजेस 8.2 सदाशिवपेठ, रवी बिल्डिंग, कर्नाटकच्या शेजारी, असं ते ऑफिसचा पत्ता होता. अर्थात हा कार्बन बंद केले, पण बाकीच्या सुरू केल्या मी. कागद पुरवायला लागलो, प्रिंटिंगची कामं घ्यायला लागलो.
तर मग सगळीकडे ज्या चोऱ्या व्हायच्या नाही, मग स्टेशनरी पुरवायला लागलो, बॉलपेन पुरवायला लागलो, काय केलं नाही. म्हणजे कुठनं करायचं, मी मुंबईला जायचो टेलिफोन पुसायला म्हणून. येताना मी पिशव्यातनं भरून भरून स्टेशनरी विकत घ्यायचो. बरं त्या स्टेशनरी जिथे मिळते होलसेल, त्याला अब्दुल रहमान स्ट्रीट, आजही तो स्ट्रीट आहे, फेमस आहे याच्याकरता. तिथले दुकानदार, अरे तो लडका आपला टेलिफोन साफ करता आहे, ते पण आपुलकीने द्यायचे, होलसेल भावात द्यायचे. मग 2 मस्तपैकी पिशव्या तिथे भरून घ्यायच्या. येताना जाताना फोन पुसायला गेलो, येताना 2 ताटपत्रीच्या पिशवी स्टेशनरी भरून घेतली, डेक्कन क्वीनमध्ये आणली, पुणे स्टेशनला उतरलो. सायकल तिथं लावलेली असायची बाहेर, स्टेशनच्या बाहेर स्टँडवर, आणि सकाळी मी धायरीवरून निघायचो, सायकल तिथे ठेवायचं, सायकलीला त्यांनी पिशव्या बांधायच्या आणि घरी घेऊन जायचो आणि हा माल पुरवायचा. असं एकातनं अनेक बिझनेस करता करता हा स्टेशनरीचा बिझनेस करत होतो. हा एक माझा आठवणीतला एक छान सुंदर बिझनेस. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.